तर नमस्कार मित्रांनो. काल एक वाईट घटना घडल्या. देवदर्शन करून येताना एक पिकअप गाडी होती आणि ती गाडी भरधाव होती आणि त्या ड्रायव्हरला ती गाडी कंट्रोल न झाल्यामुळं रस्त्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन अ, विहिरीत कोसळली. त्यामध्ये 8-10 जणांचा मृत्यू झाला. एक 4 जण वाचल्यात असा बातमी येतात, व्हिडिओ यायला लागल्यात. तर मित्रांनो, जे काही घडलं ते वाईट घडलं. तर सगळ्या मालवाहतूक असू दे, पॅसेंजर असू दे, हे जे ड्रायव्हर आहेत, गाडी चालवणारे आहेत, ही शिस्तात गाडी चालवायला पाहिजे. याने 50-60च्या स्पीडनं गाडी चालवायची. किती पण तुम्हाला गडबड असू दे. अपघात होतात का? कारण तुम्ही कुठं पण जाणार असता तर घरातनं तुम्ही वेळेवर निघत नाही. घरातनं निघाला निवांत हलगू मलगू टलगू मलगू करतासा आणि मग तिथनं रस्त्यावर वेळ होतोय, पळवा गाडी, वेळ होतोय, पळवा गाडी. मग गाडी पळवायला जाता 70-80-100च्या स्पीडनं, 120च्या स्पीडनं असतात. तुम्हाला त्या गाड्या कंट्रोल होत नाहीत, जाते ॲक्सिडेंट होतोय. तुमच्या चुकीमुळे अनेक जण निष्पाप मारतात आणि त्यात अनेक काय व्हायला लागलं आहे, सगळेजण दोष त्या शेतकऱ्याला द्यायला लागल्यात. त्याच्या विहिरीला कटडर नाही म्हणून. मी काय म्हणतो, ती विहीरसुद्धा बघा मित्रांनो, त्या रस्त्यापासून लांब आहे, आत आहे, कमीत कमी 25-30-40 फूट आत आहे. तो गाडीवाला तिकडं येऊन त्या विहिरीत गाडी पलटी झाल्या. बरं समजा विहिरीला कटडं असतं, पण गाडी स्पीडमध्ये आहे म्हटल्यावर ते कटडं सिमेंटचं किती इंच असते? 4 इंच असतं इथे. ती तोडून आत गेली असते तर मग शेतकऱ्यालाच दोष. अहो, असं दोष दुसऱ्याला देऊन उपयोग नाही. चूक आपली आहे. आपली चूक आपण स्वतः कबूल केली पाहिजे. रस्त्यापासून ती विहीर आता आणि ते सगळेजण त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला टार्गेट करायला लागल्यात. विहिरीला कटडं नाही, हे नाही. बरं, तर विहिरीचा एक विषय सोडा. विहिरीत गेली, अपघात झाला, वाईट घडलं, लहान मुलं वारली, खूप वाईट घडलं. पण समजा विहिरीत गाडी गेली नसती आणि रस्त्याला एकमेकाच्या गाडीला धडकली असती किंवा पलटी झाली असती आणि त्यात मृत्युमुखी पडला असतो कोण पण, तर दोष कोणाला दिला असता? अहो, असं दोष दुसऱ्याला देऊन उपयोग नाही. चूक ज्याने केल्या त्याला त्याचीच चूक म्हटली पाहिजे. आणि विहीरसुद्धा रस्त्यापासून आत आहे होती. तो शेतकरी आता व्हिडिओ यायला लागला, त्या डोळ्यात पाणी यायला लागलंय, तो वाईट वाटून घ्यायला लागलाय. त्या शेतकऱ्याचा काही दोष नाही. भले मला आता कमेंटमध्ये तुम्ही कोणी काही पण शिव्या द्या, काही पण म्हणायचं म्हणा, पण चूक केली कोण? त्या चालवणाऱ्याने केली. अति स्पीडनं त्यानं चालवला गाडी. त्यानं हे विचार केला नाही की माझ्या गाडीत बाबा जीव आहेत, माझ्या जीवावर अनेक घरातली माणसं आहेत, त्यांचं विचार त्यानं केला काय? आणि रस्त्यावर मी हे बघतोयच की, आणि माझं तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझी जितू गाडी आहे, 40च्या वर मी गाडी पळवत नाही. 40-50च्या वर. ते बी 40-50 कुठं? तर रस्ता रिकामा आहे, हायवे आहे, तिथं 50च्या वर गाडी मी पळवत नाही. शिस्तातच असतो, सगळीकडे लक्ष देतो. वेळ वेळ झाला म्हणून गडबड काय करत नाही, निवांत व्यवस्थित शिस्तात. मग तुम्ही बेशिस्तपणे जर वाहन चालवला तर अपघात हे नक्कीच होणार आहेत. आणि जास्तीत जास्त रस्त्यावर अपघात हे 4 व्हीलर पॅसेंजर आणि 2 व्हीलरवाल्यांचे आहेत. कारण ह्यांचे अपघात कसं होतात, ह्यांनी काचालून गाड्या चालवतात आणि काचालून गाड्या चालवल्यामुळे ह्यांच्या गाडीचं स्पीड किती आहे हे ह्यासनीच समजत नाही, अजिबात कळत नाही ते. कारण वाऱ्याचा काय अंदाज येत नाही, तराट असतात, मग कोणतं आडवं आले किंवा गाडी कंट्रोल होत नाही, जाऊन धडकतात, मृत्युमुखी पडतात, कोण जायबंदी होत्यात, कोणाचा मेंदू फुटतोय, कोणाच्या डोक्याची शीर तुटते, कोणाचा गुडघा तुटतोय आणि मग सगळी दवाखान्यात बसतात. ही दवाखान्यात जाऊन बसली की पाठीमागं सगळी बघा, तुम्हाला सांगतो, जी घरातील लोक आहेत त्यासनी त्रास होतोय, ती ह्यासनी वाचवण्यासाठी कर्ज काढतात, ह्यासनी दवाखान्यात ॲडमिट करतात, त्यासनी रोज दवाखान्यात जायचं, औषध गोळ्या पाणी, अशा अनेक असंख्य गोष्टी त्याच्या मागं घडत असतात. जनता ही सगळं परत विसरून जात्या. तर सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही वाहनं शिस्तात चालवला 50-60च्या स्पीडनं, अपघात 90% होत नाहीत. तुम्ही अति स्पीडनं 100-120 स्पीडनं गाड्या चालवल्या की ॲक्सिडेंट ही होणारच. आज तुम्ही नीट व्यवस्थित गेलाय अति स्पीडनं गेल्यामुळं, पण एक ना एक दिवस तुमचा अपघात होणारच. आणि ह्या अपघातामध्ये निष्पाप जीव जातात, ज्यांची काही चूक नसत्या. आता कारवाले तिने बघतोय, अहो कसलं गडबड करतात रस्त्यावरती लोक, त्यासाठी दममधून नसतोय. नुसतं जरा 1-2 सेकंद साईड नाही मिळाली, पी 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 चालूच. आणि जरा नाही त्यांच्या डोसक्यात येत नाही, त्याला बाबा पुढं काय तर अडचण असेल, त्याला रस्ता नसेल, त्याला साईड नसेल, काय बघत नाहीत. आणि जरा पुढे येतात, असं बघा रागानं बघतात. साईड द्यावं नाही. अरे कसे देणार तो? तुला रस्ता मोठा आहे, साईड देणार, मग ती गोष्ट वेगळी आहे. मध्ये एखाद्या वेळा तुम्हाला सांगतो, गाडीत माल वाहतूक गाडीत मसरा असतात, माल असतोय, त्या गाड्या खाली खाली येत नाहीत, काही सुद्धा नाही. ही लोक काय करतात, घरात गाडी आणतात 4 चाकी, 4-5 दिवसात शिकतात, छाट काय रस्त्याचा अनुभव नसतोय, काय नसतोय, पळवा, ठोका,
आणि मरा, आपण बी जावा आणि दुसऱ्याला बी नुकसान येताना. नाही रे बाबा, वाहनं शिस्तात चालवा, कारण ॲक्सिडेंट झाल्यावर जे काय घडतं येईल नंतरनं ते लई वाईट आहे. ते लई वाईट आहे, लई त्रास आहे, लई कष्ट आहे. आणि तुम्ही दवाखान्यात असता, पण तुम्हाला वाचवण्यासाठी तुमच्या घरातली मंडळी सगळी धडपडत असतात. लोकांच्याकडे हातपाय पसरत असतात. पैसे द्या, माझ्या मुलाला वाचवायचं आहे, माझ्या भावाला वाचवायचं आहे, माझ्या पत्नीला वाचवायचं असं म्हणजे घरातल्या प्रत्येक सदस्याला वाचवायचं आहे. आणि पैशासाठी ते दारोदार हिंडत असतात, रक्तासाठी हिंडत असतात, रक्त मिळू दे म्हणून. पण ते रक्त मिळत नसते मित्रांनो. तर वाहनं शिस्तात चालवा. काही फरक पडत नाही 10-15 मिनिटं, अर्धा तास लेट झाल्यावर. तुम्ही घरातनं लवकर निघाल्यावर कशाला ॲक्सिडेंट होतो? घरातनं लवकर निघाने, रस्त्यात तराट 100च्या स्पीडनं पळवायचं. काय अंदाज नाही रस्त्याचा, स्पीड ब्रेकर नाही, काय नाही. नुसता ॲक्सिलेटर दाबायचं, नुसतं ॲक्सिलेटर दाबायचं. अरे ते विचार करा रे, लई वाईट. परत जीवन नाही आहे. माणसाचं जीवन म्हणजे काय गवताची बेव आहे? एकदा पडलं परत दुसऱ्या दिवशी उगवतोय म्हणाला. तर मित्रांनो, काही चुकलं असलं तर क्षमा करा. कारण काय व्हिडिओ करतोय चांगल्या यासाठी, पण वाईट कमेंट करणारे सुद्धा लई जण आहेत. काय वाटेल ते कमेंट करतात. तो काय सांगायला आहे, तर चांगला आहे का वाईट आहे हे काय बघतच नाहीत. नुसता काय येईल ते लिहायचंच. चांगल्या गोष्टी येतील चांगल्या म्हणा. धन्यवाद.